मन मंदिरा गजर भक्तीचा. नामस्मरण घडो रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रे. 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 हृदयामधी स्मरा काही हृदयमधी मंदिर. हृदयमधी रे स्मरा काही हृदयमधी स्मरा रे. हृदयमधी स्मरा रे. आपुली आपण करा सोडवा. आपुली आपण हृदयमधी स्मरा रे. आपुले आपण करा सोडवा. आपुले आपण करा सोडवा. संसार बंधा थोडा वेगी संसार बंधन संसार
तोडा वेगी तोडा 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 वेगी तोडा बंद तोडा बंद अरे तोडा हे संसार बंधन तोडा रे संसार हे संसार बंधन संसार बंधन तोडा वेगी 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 तोडा संसार बंधन हे तोडा वेगी सागर सा सा नि सा 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 नि सा ग रे सा नि सा ध नि ध रे संसार बंधन हे तोडा 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 वेगी रे ग रे सा रे सा नि सा धा नि पा धा नि नि धा पा धा मा पा धा मा रे ग सा रे सा गा मा धा 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 सा 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 धा सा गा मा धा 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 सा 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 गा मा धा 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 सा 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 तोडा हरी तोडा तोडा सागर सा 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 नि ध पद नि 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 ध नि ध म ग म म म म म ध नि ध प म ध नि 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 ध नि ध नि ध नि ध नि ध नि सा नि ध प ध म प ग म रे सा ग म ध ध नि सा 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 ग म ध ध नि सा सा सा
सोडवण आपुली आपण करा सोडवण करा रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्तीराया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी विठाला विठाला पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता हृदय हे आपुले चौफाळण्या भले वरी पै सगू पाऊले श्री गुरुची रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी प्रस्तुत
चिंतन करण्यासाठी निवडलेला अभंग संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणाचा असा अभंग आहे आणि नामपर या प्रकरणातील अभंग आहे. चातुर्मास सांगतेच्या निमित्ताने हा प्रेमयुक्त भक्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. हा एक भक्ती महोत्सव संपन्न होतो आहे आणि या महोत्सवामध्ये काकडा, हरिपाठ, भजन, नाद भागवत, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन आणि जागर अशी वारकरी संप्रदायाच्या पद्धतीप्रमाणे असे कार्यक्रम सुरू आहेत. का म्हणजे ज्यावेळेस पत्रिका वाचली त्यावेळेस लक्षात आलं हे आवलगाव तर आहेच पण ते आध्यात्मिक आहे. आपल्या शेजारी आवलगावच आहे, आवलगावची मंडळी आहे तिथे, नाही असं नाही, पण याला आध्यात्मिक म्हणून संबोधित केलं गेलं ही गावाच्या दृष्टिकोनातून विशेष बाब आहे. कधी कधी नावाचा जोम आणि जोर असतो पण कृती मात्र कमी असते. पण आपल्या गावामध्ये आज 41 वर्षापासून अखंड विण्याचा पहारा चातुर्मासामध्ये चालतो आहे. आजचा काळ बदलला. नामसप्ताहात सुद्धा विना सुरू असण्याच्या अडचणी आजच्या काळात निर्माण व्हायला लागल्या. हे आमच्या क्षेत्राचं दुर्दैव आहे. पण आपल्या एका छोट्याशा गावात हा क्रम सातत्याने सुरू आहे. अनेक गावं मी पाहिले, पण या गावचा हा विण्याचा चातुर्मासचा क्रम जो आहे हा आणखी वेगळा आहे. विनेकरी जे आहेत यांचं भोजन तेथेच आहे आणि मधुकरी आहे. ही अजब बाब आहे. आणि दररोज सकाळी 6 वाजता रामकृष्ण हरीचं चिंतन करत करत गावातून प्रदक्षिणा निघते आहे. आता जागा रे भाईनो जागा अशा पद्धतीत सकाळीच प्रारंभ होतो आहे. सकाळीच देवाच्या नामस्मरणाला प्रारंभ करणं हा एक मंगलात्मक योग आहे. आणि आजचा मला वाटतं पहिला दिवस आहे. असं पाहिलं की असं वाटत नाही पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी तर पखवाद असेल तर त्याला शाही नसेल, टाळकरी असतील तर म्हणणारे नसतील, म्हणणारे असले तर टाळ नसतील, शाळेक अडचण. पण आपल्या गावात आजचा पहिला दिवस आहे. खरं म्हणजे आज असं वाटतंय हा काहीतरी 3रा-4था दिवस असावा असं चित्र आज उभं आहे. मला वाटतं आदरणीय दासोपंत महाराज त्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आदरणीय आमचे परमस्नेही नरहरी तात्या, कोणी तात्या म्हणता काय मला माहीत नाही, कोणी नाना म्हणतं, कोणी भाऊ म्हणत असेल, पण आम्ही आदरणीय तात्या म्हणून आमच्या नरहरी महाराजाला संबोधित करतो आहे. आदरणीय तात्याच्या कुशल मार्गदर्शनातून हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. कुशल मार्गदर्शक, सक्षम कार्यकर्त्यांची फळी आणि त्याचा हा परिणाम. विठ्ठला आदरणीय तात्या म्हणत होते प्रथम आलेच पाहिजेत, गुरुजी आलेच पाहिजे असं म्हणत होते.
पण म्हणलं, सप्ताह कधी सुरू होतो? आमच्या गुरुजींकडे विचारलं. ते म्हणे 5ला प्रारंभ. म्हटलं माझं येणं अवघड आहे, थोडं कठीण आहे. म्हटलं यावंच लागतं. आमचे गुरुजी म्हटले काय जुळवायचं ते पहा, पण निदान पहिल्या दिवशी का होईना. मी म्हटलं पहिल्या दिवशी येऊ शकतो फार फार, तेही जरा अडचणच आहे, पण येतोय. त्याला पहिल्या दिवशी का होईना तुम्ही आले पाहिजे. हा एक प्रेमाचा धागा आहे. आणि इथे आल्यानंतर आमचे ज्येष्ठ गायक लक्ष्मण महाराज, ज्येष्ठ वयपरत्वे आमचे ज्येष्ठ गायक आहेत. आणि वारकरी संप्रदायामध्ये संगीत क्षेत्रामध्ये ज्याने उभ्या महाराष्ट्रात नाव लौकिक मिळवला ते आमचे आदरणीय दिवटे गुरुजी आहेत. तुमच्या जवळचे असतील मला वाटतं. आमच्याकडे गुरुजी यायचे असले म्हणजे अनेक लोक वाट पाहतात, आणि गुरुजी आले म्हणजे लोक हरकून जातात. आले गुरुजी, आले तात्या, अशी एक गंमत आहे. म्हणजे तात्या आमच्याकडे येतात म्हणून मी तात्याकडे आलो असं नाही, किंवा तात्या आमच्याकडे येतात म्हणजे आम्ही तात्याला बोलवायचं आणि तात्याने आम्हाला बोलवायचं, अशी रचना नाही. हे काही वेगळा धागा याच्या पाठीशी आहे. चला, आजचा पहिला दिवस आहे. कुणाचा अभंग आहे? माऊलींचा. कोणत्या प्रकरणातील अभंग आहे? डोक्यात ठेवत चालायचं आहे. सर दादांची माझी भेट झाली. दादा म्हटलं मी कीर्तन आलो होतो. दादांना मी ताबडतोब सांगितलं तुम्ही माझ्या डाव्या बाजूने बसले होते. किती वर्ष झाली त्याला? 4 वर्ष झाली. तर तुम्ही माझ्या या बाजूने असे बसलेले होते. आता तुम्ही डोक्यात ठेवायचं. तसं मी कुठे बसलं हे ध्यानात ठेवलं. आता कीर्तन प्रत्येक वाक्य तुम्ही ध्यानात ठेवलं, तुमचं कामच आहे. आता कसं कीर्तन झालं? एकदम खास. काय सांगितलं तेवढंच लक्षात नाही, बाकी चांगलंच झालं. असं करून नाही चालणार. प्रत्येक वाक्य तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. अभंग माऊलींचा आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. अभंग नामपर या प्रकरणातील आहे. आज नामपर या प्रकरणातील अभंग का घेतला? कारण आजचा पहिला दिवस आहे. आता मंगल करायचं आहे. तसे मंगलाचे 3 प्रकार. एक वस्तुनिर्देश रूप मंगल, दुसरं नमस्कार रूप मंगल, तिसरं आशीर्वाद रूप मंगल. असे मंगलाचे प्रकार. आज मंगल करायचं आहे. सकळ मंगलनिधी श्री विठ्ठलाचे नामाधी मंगलानांच मंगलम यो. देवाचं नाव मंगल आहे. मग पहिल्या दिवशी देवाचं नाव घ्यावं लागतं. कुठलंही कार्य प्रारंभ करताना मंगल करायचं असतं. पूर्वी असं होतं, पावसाळ्यामध्ये काही पाऊस जास्त सुरू झाला, झड शब्द आहे का आपल्याकडे? झड लागली की मग दिवसभर पोथ्यात आलायचं. तसे श्रावण महिन्यात पोथी, 4 महिने पोथी, रामविजय, हरिविजय, पांडव प्रताप. मग तो पांडव प्रताप ग्रंथ असो, हरिविजय असो, भक्तिविजय असो, सुरुवातीला काय असायचं? पहिलं सुरुवात श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः. म्हणजे श्री गणेशाय नमः ग्रंथाला प्रारंभ करत असताना वाचनाला त्यावेळेला काय झालं होतं? मंगल. संत सम्राट ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी नामक एक अफाट ग्रंथ जगापुढे ठेवताना ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश, म्हणजे मंगल केलं हा त्याचा अर्थ आहे. पूर्वी बहुतेक पूर्वीच म्हणायची पाळी येऊन राहिली का काही समजत नाही. आता पेरणी प्रारंभ करायची असली तरी मंगल करायचं. घरात माल आणायचा असला तरी बैलाचे पाय धुवा, कुंकू लावा, एक मंगल, आणि मग माल आता घ्यायचं कामच नाही. बस पुरे तर मंगल असायचं. त्याच्यापेक्षा पुढच्या वाक्यात सांगतो. इकडे काही तमाशा विभाषा कायचं म्हणणं आहे. पलीकडचा भाग आहे. पलीकडचा म्हटलं की या इकडचा पलीकडचा असो का इकडचा पलीकडचा असो, आपलं काय बिघडलं. तर
तमाशासारखं जरी कार्यरचना असेल तरी प्रारंभ करताना मंगल काय मंगलात असायचं आता काही कोणी सांगत नाही. त्याचं कारण असं आहे, सांगितलं पुन्हा यांना असं वाटायचं की आम्ही तमाशाच पाहत होतो का काय. गणगवळण म्हणजे तमाशाला प्रारंभ झाला तरी गणगवळण, ग्रंथाला प्रारंभ झाला तरी श्री गणेशाय नमः, आणि आज नामसप्ताहाला प्रारंभ झाला तरी रामकृष्ण आहे. म्हणजे नामाने आपण प्रारंभ करतोय. चला नामपर अभंग म्हणजे आपल्या उद्या कोणालाही विचारलं कुठल्या प्रकरणातला अभंग होता, नामपर, ते ताड दिसे. कुणाचा अभंग आहे, माऊलींचा. माऊली पवित्र इंद्रायणीच्या तीरावर देहू क्षेत्रामध्ये जगत कल्याणासाठी जे अवतीर्ण झाले ते संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज, त्या ज्ञानोबारायांचा अभंग आहे. ज्ञानोबा आहे जे ज्ञानाचे राजे आहेत ते ज्ञानोबा आहे, जे ज्ञानाचे शिरोमणी आहेत ते ज्ञानोबा आहे. ज्ञानियाचा शिरोमणी वंदजो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे. ज्ञानाचे राजे, योग्याचे माऊली, ज्ञानराज माझी योग्याचे माऊली. ज्ञानाचे राजे आहेत, योग्याचे माऊली आहेत. साधकाचे कोण आहेत, साधकाचा मायबाप दर्शने हरे ताप, सर्वाभूते सुखरूप ज्ञानोबा माझा. ते ज्ञानोबा आहे. पुढच्या 2 वाक्यात लोपलेलं ज्ञान प्रगट करण्यासाठी पांडुरंग परमात्मा ज्ञानोबरायांच्या रूपाने या जगात आले ते ज्ञानोबा. लोपले ज्ञान जगी हितने न ती कोणी, अवतार पांडुरंग. पुढच्या वाक्यात सांगतो महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, असे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचा अभंग. आणि आजच्या कालखंडात या भरकटलेल्या काळामध्ये विस्कळीत झालेल्या कालचक्रात अस्थिर माणसाला स्थिर करण्याची ताकद ज्यांच्या शब्दात आहे ते संतांचे शब्द आहे. पुढच्या वाक्यात सामान्य माणसाने बोललेले शब्दाची ताकद वेगळी, विना ताकदीचे शब्द, पण संतांच्या मुखातून आलेले जे शब्द आहेत हे प्रत्यक्ष अमृतच असतं. त्यांच्या मुखातून आलेल्या शब्दात ती ताकद आहे. आली मुखावाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नोहे जन्मे. म्हणजे उत्तीर्णता काय, फलश्रुती काय, जन्माला यायचं कारणच शिल्लक राहिलं नाही. ही ताकद ज्यांच्या शब्दात आहे ते संतांचे शब्द. अभंगातून निर्माण होणारा विचार जो आहे हा एक शक्तिशाली असा विचार आहे. काय ताकद त्या विचारात आहे, 2 वाक्यात मांडणार आहे. माणसाला माणूस म्हणून जगायचं असेल तर संत विचाराची आवश्यकता आहे. वाक्य कमी पडलं. संत विचाराने माणूस माणूस म्हणून जगेल यात नवल नाही. माणूस देव होऊ शकतो ही ताकद ज्या विचारात आहे ते संत विचार आहेत. विठ्ठला आता अभंग आपल्या लक्षात आला, शब्दाची ताकद आपल्या लक्षात आली, कुणाचा आहे, कोणत्या प्रकरणातील आहे ते आपल्या डोक्यात आलं. आता हा अभंग जो आहे हा ज्ञानोबारायांनी आपल्या समोर का ठेवला असावा, किंवा ज्ञानोबारायांच्या जिभेतून, ज्ञानोबारायांच्या वाणीतून हे अभंगाचे अक्षर का स्रवले असावेत, हा विचार अगदी अत्यंत अल्पशा शब्दात आपल्याकडे ठेवतो. तो ज्ञानोबारायांनी असं पाहिलं हे सर्व लोक जे आहेत हे अडकलेले दिसतात. अडकल्यामुळे ते बेजार आहेत, त्रस्त आहेत, दुःखी आहेत. काय झालं,
तर संसाराच्या चक्रव्यूहामध्ये हे अडकून गेलेले आहेत. माणूस अडकला म्हणजे पिंजऱ्यात अडको का एखाद्या विहिरीत अडको, कोठेही अडकला आपण का असं करून टाकानं त्याला अडकून टाकानं कुठेतरी तो म्हणजे अत्यंत गंभीर स्थानावर अटकवा, म्हणजे मग गडबड करणार नाही. तसं आम्ही अडकल्या गेलो, आम्ही अडचणीत आहे. दारूबाराने पाहिलं हे त्रस्त आहेत, बेजार आहेत, परेशान आहेत. पुढे काहीतरी यांच्यासाठी विचार यांच्यापुढे ठेवणं आवश्यक आहे. या बंधनातून हे बाहेर येणं आवश्यक आहे. पण हे जे अडकलेले आहेत हे स्वतःहून अडकले, हा मुख्य मुद्दा आहे. एक सहज वाक्य तुम्हाला विचारतोय. पूर्वी होतं ते दापके असायचे. दापके तुमच्याकडे काय म्हणत ते मला ज्ञात नाही, पण असे छोटे छोटे पक्षी अडकवण्यासाठी असे दांड्या बिंड्याचे बांबूच्या काडीचे असे ते करायचे आणि मग ते जंगलात ठेवून द्यायचे. मग तो पक्षी यायचा आणि तो त्याच्यात प्रवेश करायचा. प्रवेश करणं काय आवश्यक होतं. आता त्याला कुठल्या माणसाने हुसकावलं नाही, तो आपण होऊन त्या पिंजऱ्यात अडकला. सोपी सोपी गोष्ट आहे. इथे पिंजरे असतात ना उंदरासाठी तयार केलेले, छोटं छिद्र आहे, दरवाजा छोटा आहे, पण ते त्यातून आत प्रवेश करतो उंदीर. त्याला कोणी आत पाठवलं का तो गेला, एवढाच भाग आहे, तो गेला. तसं हा जो संसाराचा बंध आहे, या बंधामध्ये आपण होऊन गेलो, हा मुख्य भाग आहे. एक प्रमाण आपुला आपण बांधविला गळा. कुणी आपुला आपण बांधविला गळा. मग आता आपला गळा आपण बांधलेला आहे, म्हणजे आता आपणहून अडकलो, हा त्याचा अर्थ आहे. आपणहून अडकलो त्याच्यामध्ये. मग आता जर आपणहून अडकलो तर आपल्याला आपणहूनच सोडून घ्यावं लागेल, हा त्याचा अर्थ. आपली अवस्था अशी आहे. आपण ह्या घातकर शत्रू झालो मी दावेदार, तू तो कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे. गंमतच आहे. म्हणजे एकंदरीत आपण आता सिद्धांत एवढाच आहे, जास्त काही बेजार व्हायचं नाही. आपण आपल्याला अडकवून घेतलं एवढाच भाग. मग आता जर आपण आपल्याला अडकवून घेतलं, आपण स्वतःहून गुंतलो. महाराजांचं छोटं प्रमाण पूर्ण सांगणार नाही, एवढं सांगतो. पाहे गुंतलो नेनता, एवढंच मानणार आहे. म्हणजे नेनता गुंतलो म्हणजे न कळतेपणामुळे आम्ही त्यामध्ये गुंतलो. दुसरं प्रमाण म्हणतोय, जनतरी देखे गुंतले प्रपंच. हे जसं गुंतणं आहे तसं आम्ही आपणहून या संसाराच्या बंधनात अडकून पडलेलो आहोत. मग काय केलं पाहिजे ज्ञानोबा आहे, आम्हाला सांगा ज्ञानोबा आहे, आम्ही काय केलं पाहिजे. तर ज्ञानोबा आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, आपुली आपण करा सोडवा, आपुली आपण करा सोडवा, रे आपुली आपण करा सोडवा, आपुली आपण करा सोडवा, संसार बंधन
भागच भारी आहे. मराठवाडा म्हटला की जरा भारीच आहे. त्यातलं एक वैशिष्ट्य आहे, अत्यंत संयमी. पण मराठवाड्याच्या संयमाचा जर कोणी अंत पाहायला लागलं तर त्याला धक्का देण्याची ताकद मराठवाड्यात आहे, हेही महत्वाचं आहे. अत्यंत संयमी, असं चिडचिड नाही, दम धरू नये. पण जर पुढचा बेजारच करायला लागला त्याला उलथं पाडण्याची ताकद मराठवाड्यात आहे. ही ताकदच आहे. आमच्या क्षेत्रात सुद्धा, वारकरी क्षेत्रात सुद्धा कुठे जा विद्वान तर आहेच, काही प्रश्नच नाही. पण गायन क्षेत्रात, वादन क्षेत्रात आपला भाग भारीच आहे. असं काही गंमत, त्यातली त्यात बीड जिल्हा जास्त आहे. पण तो बीड जिल्ह्याच्या कॉर्नरला आहे ना, याच्या पलीकडे कोणता तालुका आहे? गेवराई. म्हणजे तुम्ही बीडला लागून आहे. म्हणून बीडला लागून असल्यामुळे आणखी विशेष. तुम्ही जर आणखी पलीकडे गेला जरा कमी सापडतं. इथे भयंकर जबरदस्त गायक आणि अतिशय प्रभावी वादक जे महाराष्ट्रात नावलौकिक मिळवतात, ते असे गायक वादक आपल्याला घनसांगी तालुक्यात मिळतात. ही विशेष बाब आहे. पहिला अंबड आणि आता घनसावंगी. या सर्व परिसरात माझं अधूनमधून येणं जरा असतंच. तर म्हणजे भारी आहे म्हणून तर नाही. आता अभंगाचं कोणतं चरण म्हटलं आता आपण? दुसरं. डोक्यात असू द्या, दुसरं. अभंग किती चरणाचा आहे? 3. कुणाचा अभंग आहे? माऊलींचा आहे. 3 चरणाचा अभंग आहे. आता आपण सुरुवातीला रचना अशी निर्माण केली शब्दातली की आपण आपल्याला गुंतवून घेतलेलं आहे. म्हणून आपण बेजार आहे, आपण त्रस्त आहे, आपण दुःखी आहे. म्हणून अशा वेळेला ज्ञानोबारायांनी आपल्यापुढे संदेश ठेवला. एक ज्ञानोबारायांचं एक उपदेशात्मक शब्दरचना, एक मार्गदर्शनात्मक शब्दरचना स्वतःच्या अनुभवातून आपल्यापुढे ठेवलेली. काय ठेवली? म्हणजे आता कुठला अभंग सोडवताना साहेब गंमत अशी आहे की एक तर पहिल्या चरणावरून सुरुवात होते, काही वेळेला शेवटच्या चरणावरून सुरुवात होते, आणि कधी काळी आता मी जे प्रारंभ केला ते दुसऱ्या चरणावरून प्रारंभ केला. आता पहिलं चरण मग येणार, म्हणजे आता दुसरं चरण, मग येणार पहिलं चरण, आणि मग येणार तिसरं चरण, अशी आता म्हणून आपुली. म्हणजे कोणी संभ्रमात राहू नये एवढ्यासाठी सांगितलं. आपुली, आपण. आता त्याचा सरळ शब्दशः अर्थ काय? आपुली, आपण म्हणजे बाहेर सांगताना तुम्ही काय सांगाल? स्वतःची. आपुली, आपण करा सोडवणं, म्हणजे स्वतःची सोडवणूक करून घ्या. आता ठरलं का राहिलं? काय ठरलं? आपली आपण सोडवणूक करून घ्यायची आहे. कळतं पण वळत नाही, हीच अवस्था आहे. कळतं पण वळत नाही. म्हणजे आपली आपण सोडवणूक करून घ्यायची आहे. मान्य, बरोबर आहे. सोडवणूक करून घ्यायला आम्ही आता तयार आहे. पण कशातून सोडवणूक करून घ्यायची, कशी सोडवणूक करून घ्यायची, हा एक विषय अजून बाकी आहे. कुठून सोडवणूक करून घ्यायची? संसारात. संसाराचा बंध वेगाने तोडायचा आहे. संसार म्हणजे संसाराच्या भिन्न वेगळ्या व्याख्या शास्त्रामध्ये आपल्याला आढळतील. संसार म्हणजे या ठिकाणी मी जे म्हणणार आहे, आपल्या पुढे ठेवणार आहे. को बुद्धी कोयमा भासक, को आत्मात्र जगत कथम, इत्य निर्णय यतो मोहस स्वयं संसार इष्यते. को बुद्धी कोयमा भासम, को आत्मात्र जगत कथम, म्हणजे बुद्धी कशी, आत्मा कसा, जगत कसं. इत्य निर्णय यतो मोहस, म्हणजे हा जो निर्णय, याला खरा हा मोहात्मक संसार आहे. हा जो मोह आहे त्याला काय म्हटलंय? संसार. हा मोहात्मक संसार आहे. या मोहाच्या बंधनातून आपल्याला बाहेर निघायचं आहे. मोहात माणसं अडकले की जर्जरच होणार. कसं काय सांगतो? मला एक उदाहरण देऊन सांगतो. एक भुंगा असतो. भुंगा
तो भुंगा लाकूड कोरतो. हे तर तुम्हाला ज्ञातच असं आहे, पण आपल्याकडे मालदं असतात, ढाबे असतात. ते खांडाच्या या भागातून निघून समोरच्या भागात बाहेर पडतो आहे. किती मोठा पक्षी आहे तो, छोटा, एकदम छोटा गुरुजी, असा बारीक आहे. बारीक बारीक माणसं बरीच क्रांती करतात. बारीक आहे भुंगा, पण तो असा लाकूड कोरतो, त्याला छिद्र पाडून लगेच पलीकडे निघतो. आहे का नाही शक्तिशाली? कोण शक्तिशाली आहे? भुंगा लाकूड कोरतो म्हटल्यानंतर. भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळी. भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे. पण हाच भुंगा ज्यावेळेला असा फिरत फिरत निघाला आणि एका ठिकाणी कमळाची कळी उमललेली आहे आणि त्या कळीपर्यंत तो पोहोचला. त्यातला तो आता आस्वाद घेतोय, तो आनंद घेतोय भ्रमर. आणि असं करता करता वेळ बराच झाला. दिवस मावळला. कमळाच्या कळ्या मिटायला सुरुवात झाली. त्याच्या अंगावर अशी कळी येऊ लागली. त्याच्या लक्षात यायला लागलं, वरून कळी आपल्याला खाली लोटते, पण खालची मजा वेगळी आहे. हळूहळू सर्व कळ्या मिटत गेल्या. त्याच्या लक्षात यायला लागलं की आता कळ्या मिटा लागल्या, पण तो जो मोह त्याला होता सेवनाचा, तो मोह त्याच्याकडनं सुटत नव्हता. वास्तविक त्याला त्या कळ्या चिरून बाहेर येता आलं असतं. जो लाकूड कोरू शकतो त्याला कोमल कमळाच्या कळ्या कोरणं किंवा कापणं हे काही अवघड अशा प्रकारची वस्तू नव्हती. पण त्या कमळाच्या फुलाच्या मध्ये तो मोहात एवढा अटकला की मरण पत्करलं पण बाहेर निघला नाही. तेथ उत्तीर्ण होईल प्राणी. तशी आपली अवस्था आहे. का दुसरा ते मुंगळा 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 तुमच्याकडे असतील ना मुंगळे? मुंगळे बरेच असतात. एकदा चिटकली की सोडत नाही. मुंगळा मुंगळा गुळाला चिटकला, त्याला बाहेर मागे खेचलं जरी मागे येतो. एवढं पुढे बाकी मागे. मरण पत्करलं, त्या गुळाच्या मुहात अडकला. तसं तो भ्रमर जो आहे तो त्या कमळाच्या कळीत अडकला. तो बाहेर येऊ शकला असता. ते तर उत्तीर्ण होईल प्राणी परी कमळ दळ चिरू नये. कमळ दळ चिरू नये, ते उत्तीर्ण होईल म्हणजे बाहेर येऊ शकेल, पण कमळ दळ चिरू शकत नाही. तशी अवस्था आपली निर्माण झाली. आपलीच काय तशी मोठ्या मोठ्यांची झाली. अर्जुन रणभूमीवर पोहोचले. देवाला सांगितलं, देवा चला. देवाने रथ काढला. रथम स्थापय मेच्युत मध्ये नेऊन उभा केला. अर्जुनाने पाहिलं, दुर्योधन आहे, दुःशासन आहे, कर्ण आहे, विकर्ण आहे, द्रोणाचार्य, भीष्माचार्य आहेत. पाहिल्याबरोबर त्याच्या डोक्यात आलं, माझे गुरु आहेत, माझे दादा आहेत, माझे भाऊ आहेत, जमणार नाही. मी यांच्यावर शस्त्र चालवणार नाही, मी नरकाला जाणार नाही. काय निर्माण झाला? मोह. माझे. त्यातला बारकावा लक्षात ठेवा. का निर्माण झाला मोह? का निर्माण झाला? काय? माझे. वाक्य लक्षात ठेवा. माझे. अहम आणि मम. अहमच्या सान्निध्यात मम आहे. अहम नंतर मम निर्माण होत आहे. पण हा अहम आणि मम जे आहे हेच मोहाला कारणीभूत आहे. माझेपणा. नाही नाही देवा जमणार नाही. चाललो. घेऊन चालला होता नाही, पण देवाला काय म्हणावं लागलं? अरे बाबा ते काय म्हणणार आहे, अर्जुन आम्हासी भ्याला म्हणून पळाला. कारण त्याने उडीच मारली ना, उडी घातली खाला रथवणीया. पण त्या वेळेला देवाने ज्ञान दिलं, अर्जुनाने शिष्यत्व पत्करलं. अन ते शिष्या तम प्रपन्न माम शादी. देवा मी तुमचा शिष्य आहे,
तुम्हाला शरण आलो आहे, मला बोध करा. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने एक बोध अशा प्रकारचा केला. तेव्हा अर्जुनाची काय अवस्था निर्माण झाली? नष्टो मोह स्मृती लब्धा. तेव्हा माझा मोह गेला. असा मोह जाणं आवश्यक आहे. मोहाने माणसं बेजार होतात. म्हणून हा संसार जो आहे हा मोहात्मक संसार आहे. काही माणसं आहे ना, याला काप, त्याला मार, त्याच्याशी खोटं बोल, याच्याशी खोटं बोल, आणि आपलं संपत्ती जुळवायची आहे. आणि संपत्ती ज्याच्यासाठी जुळवली, लक्षात आलं तसे, यापेक्षा खालच्या शब्दात सांगायचं कारण नाही. ज्याच्यासाठी जुळवली ते एवढे उलटे, पण हा मोहात्मक भाग आहे. म्हणून मोह जो आहे हा मोह बाजूला जाणं आवश्यक आहे. म्हणता मी माझे नाही घरे, जसं आहे मायाविघ्ने भ्रमरा खरे, म्हणता मी माझे नाही घरे, हे तो संपत्तीचे वारे साचोका रे जायलं, हा मोहात्मक भाग आहे. म्हणून हा मोह जो आहे हा मोह म्हणजे संसार, मोहात्मक संसार आहे. मग हा जो संसार मोहात्मक संसार आहे, पण आता या मोहातून, या संसारातून, म्हणजे मोहात्मक बंध आहे, हा बंध तोडायचा आहे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. काय करायचं ठरलं? काय तोडायचं. त्याच्यात एक शब्द काय सुंदर मांडला, कसं तोडा? वेगी तोडा. तोडा हे नक्की आहे, पण कसं तोडा? वेगी तोडा. संसार बंधन तोडा वेगी, वेगी तोडा. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. पण वेगी, अगोदर वेग आणि नंतर तुटण्याची प्रक्रिया. वेगाने, वेळ घालवू नका. का बरं? आता समजा तुम्हाला उद्या विचार, तिने वेग शब्द का वापरला, काय सांगाल? त्याचं कारण असं आहे, सांगता येतं? क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा, काही न चले मग गळा पडे भासा, पुढे हुशार थोरा हे ओळसा गा. हे सांगता येते ना. ग्रास गिळी सत्ता नाही हाती, क्षणभंगुर हे जायला कळता, क्षणभंगुर हे जायला कळता, ग्रास गिळू सत्ता हाती नाही, ग्रास गिळू सत्ता हाती नाही. सत्ता नाही हाती. एक उदाहरण सांगत असतो नेहमी, आपल्या जिल्ह्यात झालेलं. त्या बुलढाणा जिल्ह्यात एक कोलवड नावाचं गाव, तिथे फिरत्या वारीचे कार्यक्रम होते. फिरती वारी त्या गावात. मग एकादशीला 4 वाजता यायचं, प्रवचन करायचं. प्रवचन झालं की हरिपाठ झालं की फराळ, मग कीर्तन, जागर, सकाळी
नगर प्रदक्षिणा, नंतर प्रवचन आणि नंतर द्वादशी सोडणे. चैत्रातली एकादशी होती, चैत्रातली एकादशी. आणि मग काय बरीच मंडळी आलेली. प्रदक्षिणा झाली, प्रवचन झालं, स्वयंपाक 11 वाजता तयार झाला, 10:30-11ला. उन्हाळ्याचे दिवस आणि स्वयंपाक म्हणजे भारी स्वयंपाक. काय म्हणतात, रोटगे म्हणतात का तुमच्याकडे? त्याच्या गोवऱ्या वगैरे टाकतात, असं गोलाकार खुड्ड करायचं, गोवऱ्या टाकायच्या आणि ते भाजायचे. बट्ट्या आता बट्ट्या काय झाल्या माहिती का, ते तळून निघायला लागल्या. नवीन संशोधन, तळायच्या वेगळ्या, ह्या त्या गोवऱ्यात भाजलेल्या बट्ट्या. आणि वरण सुंदर, तुरीचं वरण पण भारी. चांगलं खास म्हणजे काही वरण असे आहेत, उडी मारल्यानंतर डाळुंबी सापडेल तर कधी शपथ आहे, असं नाही, व्यवस्थित वरण, खानदेशसारखं वरण. त्याच्यावर गावरान तूप, वांग्याची भाजी, तोंडाला पाणी सुटू देऊ नका सध्या. वांग्याची भाजी खास पैकी. काय तयार झाला स्वयंपाक, प्रवचन झालं. आंब्याची अशी रांग होती, तर काय म्हणतात आंबराई, मोठमोठे आंबे, पैनगंगेच्या काठावरचे आंबे, एकदम भारी आंबे. आणि मग सर्व पंगत बसली, वाढलं, रोटगे वाढले, वरण झालं, वांग्याची भाजी वाढली, भात वाढला, तुपाची वाढ आली. तुपाची वाढ पाव होतं खानदेशात का. नाही संस्थेत जो कार्यक्रम झाला आता मागच्या वर्षीचा, तर तूप म्हणजे चमच्यावर वाढत नव्हते, वाघराळानं असं तूप. लगेच सुरू झाला श्लोक, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, बस असा श्लोक. आणि लगेच मोठा आवाज आला, पुंडलिक वरदेवचा, पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल असा आवाज आल्याबरोबर काही नाही, तोपर्यंत काय वदनी कवळ सुरू असताना लगेच सुरू ठेवलं, घेतलं की ताबडतो, काही लगे हातातच घेऊन ठेवलं. आता अंतर कमी राहिलं ना काहींच्या हातात. हे सांगतो म्हणजे गुरुजी, हे अवास्तव नाही, काल्पनिक नाही, हे वस्तुस्थिती नाही. कीर्तनात बोलायचं म्हणजे उगाच गप्पा मारणे किंवा इकडचं तिकडचं मांडणे असं नाही, आहे ते सांगतोय. आणि मग कोणी असा घास असा तयार ठेवला, फक्त आता गजर झाल्याबरोबर सुरू होता. गजर सुरू होतानाच त्या आंब्यावरचं आगीमोळ उठले. आगीमोळ परिचयाचा आहे का? अंतरून परिचय आहे का जवळून परिचय? अंतरूनच बरा. आगीमोळ उठलं, जसं आगीमोळ उठलं तसं लोकांनी जेवणं सुरूच ठेवले ना. मला सांगा, त्यांनी असे घास घेतलेला होता, जवळ आता फक्त इतकंच अंतर राहिलं होतं. ते आत गेलाच नाही, तसाच खाली पडला, पंगतच्या पंगत उठून गेली. लोक पळायला लागले. कोणी जेवलं नाही, भुका लागल्या नव्हत्या, जेवण तयार नव्हतं, अन्नदात्याची काय अडचण होती. ग्रास गिळी सत्ता नाही हाती, आपल्या हातात कुठे हो. मनुष्य शरीर हा क्षणदंशी राहा, म्हणजे हे शरीर केव्हा जाईल हे सांगता येत नाही. काही लोक काय म्हणतात माहिती का, रिटायर झालं ना ते आम्हाला तेच करायचं, तुमचं देव काय म्हणतात बा, येतं लहान बरेच लोक सांगतात आपलं का तुम्ही तरुण पोरांना एखादं म्हटलं किंवा आता थोडं हे हरिपाठही म्हटलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हां ते करू, पण एकदा लग्न झालं की मग करू. लग्न झाल्यानंतर विचारते काय म्हणतो, पोरगं झालं ना की मग, पोरगं झालं की त्याला सांभाळावं लागतं समजा. आणि त्याच्यानंतर मग आता का कसं काय नाही, आता एकदा याचं लग्न झालं ना मी मोकळाच होतो, पुन्हा त्याला पोरगं त्याचं पोरगं हे बेजारच. बरं मला सांगा, आपल्या हातात आहे काय? असं काय बॉन्ड आहे का आपल्याकडे की तुम्ही 5 वर्ष जगणार आहे, असं काय आहे का? नाही. इतक्या लवकर कोणी जात नाही, त्याची काही काळजी करू नका. पण आपलं काही बॉन्ड आहे का? नाही. आपण काय आहे ना तसं सध्या कसं आहे, वाढायला उडी काढली बरं झालं, मांजर आहे. पण गंमत अशी आहे, आता भीती तर अशी झाली
येतो काय पाणी पुन्हा येतो काय पाणी पुन्हा येईल. जर पाण्याने म्हटलं मी पुन्हा येतो, अहो कोणी पुन्हा येतो म्हणू द्या, लोक बेजारच होऊन असे आजची गंमत झाली. हे काही दुसऱ्या ठिकाणी लावून घेऊ नका. पण गंमत ही आहे, पाणी असं असं झालं, असं पाहिलं कोणतं असं वाटतं आलं का ढग, आणि कुठून ढग येईल आणि कुठं कोसळल काही सांगता येतं. असं असतं कळतच नाही. आम्ही दुपारी 2-3 दिवसापूर्वी घरून निघालो चिखलून, गाडी अशी चालली काही दिशेला जास्त, आणि जशी बोरगाव सुरगाडी गेली तुमचं गाव त्याच्यात आलं, ढगच फुटला. गाडीत पुढे भयानक पाऊस, 4-5 तेवढ्या कप्प्यात. असं अवघड आहे. जाऊ द्या, ते अवघड आता अनुभवलं आपण किती अवघड आहे म्हणून, अनुभवलं असं जाऊ द्या ते सध्या. कधी तुम्हाला जास्तच माहिती आहे, जास्त अनुभव तुम्ही घेतला त्याच्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. ग्रास गिळी सत्ता नाही. मग आता जर हे खात्रीने सांगताच येत नाही किती वर्ष राहतं, किती दिवस राहतं, मग काय केलं पाहिजे? वेग दिला पाहिजे ना. जसं समजा आणखी एक उदाहरण समजा, विठाला विठाल 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 विठाल. एका माणसाचा गूळ पेटला, गूळ शब्द माहिती आहे ना, गूळ सुडी गंध, गूळ पेटला. त्याच्या शेजारीच बैल बांधण्याचा मांडव तयार होता, ओढा. एकाने पाहिलं की काकाचा गूळ पेटला. तो पोरगा धावत धावत आला, पळत आला जोराने, सांगायला लागला काकाच्या घरी. काका आत वाड्यात होते, त्याने बाहेरून आवाज दिला, काका काका काय रे, और तुमचा गूळ पेटला. ते म्हणे आलोच जेवण झाल्याबरोबर. त्या बापान ठेवला का काही तोपर्यंत काही राहायचं दिलं दिलं. त्याने काय केलं पाहिजे? ताट बाजूला सारायचं आहे आणि एका क्षणात अनेक मंडळी बरोबर घ्यायची आहे, किंवा जशी योजना करता येईल तशी करून ती आग पुन्हा दुसऱ्या ठिकाणी पोहोचणार नाही याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे काय करण्याची आवश्यकता आहे? वेग देण्याची आवश्यकता आहे. वेग. समजा आपल्या फाट्यावर गाडी आहे, राणी उंचेगावला किंवा पाणेवाडीला गाडी आहे, सकाळची गाडी आहे, पण नक्की आपल्याला टाईम माहीत नाही. तर त्यावेळेला तारखीचं काम आहे कोर्टात. मग अशा वेळेला जर वेळ माहीत नसेल तर दिवस निघण्याच्या अगोदर आपण त्या स्थानावर पोहोचणं महत्त्वाचं आहे. नाही तर मग गेला, काय झालं, गाडी हुकली. अरे गाडी हुकली नाही, तुझ्या विरोधात निकाल लागतोय. आता नुसती गाडीच हुकली काय सांगतोय तू? त्या प्रसंगात वेग देणं ही तुझं कर्तव्य होतं. तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेग देणं हे कर्तव्य अशा प्रकारचं आहे. वेग द्यायचा आहे. कशाकरता वेग द्यायचा आहे? तोडायला बंधन, संसाराचं बंधन तोडायला वेग द्यायचा आहे. वेगाने काय करायचं? काय करायचं? तोडायचं. वेगी तोडा. मला सांगा, आता कुठले काही तोडायचं असेल त्याच्याकरता काय लागेल? समजा एक लाकूड तोडायचं आहे, काय लागेल? कुऱ्हाड लागेल. म्हणजे गरज शस्त्राची आहे, शस्त्र लागेल हा त्याचा अर्थ आहे. मग आता जर संसाराचा हा बंध तोडायचा आहे तर याकरता शस्त्राची आवश्यकता आहे. मग ज्ञानोबा आहे हे कोणतं शस्त्र आहे? कारण गंमत अशी आहे, सहस्रनामाचे हतियार, हे हत्यार आहे. मग ज्ञानोबा आहे हे तोडण्यासाठी, वेगाने तोडायला आम्ही तयार आहे, पण तोडण्यासाठी शस्त्र कोणतं आहे, ते कसं आहे आणि ते कसं वापरायचं आहे हे आम्हाला सांगा. या तिन्ही प्रश्नाचे उत्तर या अभंगाच्या पहिल्या रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. 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 रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे.
आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण हो संसार हृदय मंदिर स्मरताई आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण रामकृष्ण नामी हे दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मरतारी हृदय मंदिरी स्मरतारी गुरुजी 8 दिवस राहणार आहे मग काय आनंदच आनंद आहे लावणी मृदंग श्रुतिटाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने काही ब्रह्मरसाचाच आनंद आहे अप्रतिम आनंद आहे कोणत्या चरणावर आलो आपण आता कोणतं चरण झालं अगोदर दुसरं त्या दुसऱ्या चरणातली काही अडचण वाटते हा पाठ आहे पाठ हे काय प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी कीर्तन नाही म्हणजे संतांचे जे वचन आहेत हे तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवणे ही जबाबदारी वारकरी संप्रदायाच्या प्रबोधकांची आहे आणि जर संतांचे शब्द जर आपल्या हृदयापर्यंत पोहोचले तर आपलं जीवन योग्य दिशेने परिवर्तित होतं नवे नवे आपल्या जीवनाचं सार जे आहे त्या सारापर्यंत आपण पोहोचतो आहे आपल्या जीवनाची फलश्रुती होते हा त्याचा अर्थ आहे जीवाची जीवदशा संपुष्टात तेव्हा येते जेव्हा संतांचे वचन जे आहेत आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात आणि त्याचं चिंतन होऊन मग आपण निश्चित त्या स्थानापर्यंत जातोय आणि तेवढ्यासाठीच ही सर्व रचना आहे इथे काय केवळ कीर्तन म्हणजे काही चाललं असं नाही इथे एक एक वाक्य जे आहे शास्त्र शुद्ध संतांचे वचन हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही वारकरी संप्रदायाच्या प्रबोधकावर आलेली आहे असं एवढंच मानतो कुठे कोणी काही मांडत असेल त्याला नाही इलाज आहे कोणी दारूचे भाव मांडत असतील कोणी आणखी कशाचे भाव मांडतील हे हा त्यांचा विषय आहे ज्याचा त्याचा पण तुम्हाला सांगू त्यात माझ्या गंमत सांगतो आज काही आमची युवा मंडळी असे काही वेगळे वेगळे विषय मांडत असतील की त्यांची चूक नाही ती चूक आमच्यासारख्यांची आहे त्याचं कारण असं आहे सुरुवातीला एखाद्या कीर्तनकाराने अशा खालच्या स्तरावरचा विषय समाजापुढे ठेवायचा आहे आणि आमच्यासारख्याने म्हणायचं आहे आपल्याला काही गरज नाही त्याच्याशी आणि मग त्या एकाने ठेवला त्याला त्यावेळेला थांबवण्याची आम्ही कर्तव्य पूर्तता केली नाही म्हणून आज अनेक लोक तशा पद्धतीचे विषय मांडायला लागले ही अवस्था आहे म्हणून तो त्यांचा दोष नाही तर माहिती आहे हे लोकांना आवडतं आपण सांगू त्यात काही त्यांची चूक नाहीच आहे ती चूक आमच्यासारख्यांची आहे वारकरी संप्रदायातले जे काही ठराविक लोक असतात त्यांनी त्या वेळेला त्यांना थांबवणं ही कर्तव्याची पूर्तता होती हा त्याचा पण तरी आम्ही असा विचार करतोय समाजाने सुद्धा कीर्तनकार जे आहेत त्यांनी सूत्रबद्ध बोललंच पाहिजेत अभंगावर चिंतन केलं पाहिजेत ही धारणा श्रोत्याच्या मनात सुद्धा असण्याची गरज आहे असतोय त्यातला कुठला पाष्क किंवा खालचा स्तर किंवा वेगळी शब्दरचना मला शब्दफेक करायची नाही माझा विषय इथे थांबला पहिलं चरण दुसऱ्या चरणात काय सांगितलं तोडा मग तोडण्याकरता काय लागतं शस्त्र
म्हणून ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, हे शस्त्र आहे. हरिनाम हे शस्त्र आहे. या शस्त्राने ते तोडणं शक्य होत आहे, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे कोणतं शस्त्र आहे सांगा, तर राम आणि कृष्ण, रामकृष्ण हे चिंतन करणं म्हणजे हे शस्त्र आहे. कसं आहे ते शस्त्र, बरोबर, साजरे रामकृष्ण नामी हे दोन्ही साजरे. कोणचे दोन्ही, राम आणि कृष्ण हे दोन्ही कसे आहेत, त्या शस्त्राचा उपयोग कसा करायचा, हृदय मंदिरी स्मराकारे रामकृष्णारी 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 रामकृष्णारी. कोणत्या शस्त्राचा उपयोग, या राम कृष्ण. राम का म्हणायचं, म्हणतात ना, राम राम स्मराधी लाहू करा गाठ घाळा बंदी सांडा वावग्या उपाधी लक्ष लावणी राहा गोविंदिगा. राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे, असं मानलं ना. राम कंठी धरा, गर्भवात चुकवायचा असेल तर राम कंठामध्ये धरा, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे राम म्हणा, राम म्हणा. काय म्हणायचं, दुसरं सूत्र तुमच्या पुढे ठेवणार आहे, एक सूत्र. राम या शब्दामध्ये 3 एक अक्षर आले, त्याचे व्यंजने सुद्धा येऊन जातात. र अधिक अ अधिक म. आदरणीय हरिभक्त परायण परमपूज्य वैकुंठवासी दुंडा महाराज देगलूरकर ही प्रक्रिया इतकी सुटसुटीत आणि सुंदर मांडायची, मी अल्पशा शब्दात ठेवणार. कारण र अधिक अ अधिक म, र पुढे अधिक अ पुढे अधिक म. का म्हणायचं, तर हे जे 3 अक्षर आहेत याच्यात 3 बीज निर्माण होतात. 3 बीज म्हणजे कोणते 3 बीज आहेत, एक 3 बीज सांगतो, एक अग्निबीज, दुसरं सूर्यबीज आणि तिसरं चंद्रबीज. किती बीज सांगितले गुरुजी, 3. पहिलं कोणतं, अग्निबीज. दुसरं, तुम्हाला काय विचार, तुम्हाला माहीत नसेल, माझ्या घरात असतं राहत म्हणून तुम्हाला विचारून घेतो, पुढे जातो. दुसरं काय, एकदा सांगितलं होऊन जात ते, मग तुम्हाला विचारलं जमतं. आता आमचं असंच असतं, तुम्हाला विचारून जुळवायचं. कीर्तनाला आणून घेतला की आमचे गायक जे आहेत प्रमाण देतात, त्यांनी ते प्रमाण दिलं की आपण पुन्हा तयार करायचं. हे प्रमाण इथं बसतं. लोक काय अभ्यास आहे बा, आमचा काय ढेकळाचा अभ्यास आहे, तुम्हाला वाटतं इकडं ते तिकडं ते तिकडं ते तिकडं ते तिकडं ते इकडं तिकडं ते. चल जाऊ द्या. किती बीज, अग्निबीज, सूर्यबीज, चंद्रबीज, 3 बीज. र शब्द उच्चारल्याबरोबर अग्निबीज तयार होतं. अग्निबीजाचं काम काय, काय केलं त्याने, जाळून टाकलं, आग लावली, तिथे संपलं का राहिलं काही, संपलं, जळून गेलं. एक अशुभात्मक वासना ज्या आहेत, वासनेचा क्षय झाला, वासना जळून गेल्या, राहिल्याच नाही. हे कोणत्या बीजाने काम केलं, अग्निबीजाने. म्हणजे संपल्या. र म्हणता क्षणित सर्व मोकळं झालं, स्वच्छ झालं. आपण शेतात ते काडी कचरा वगैरे वेचतो, वेचले की पुन्हा ते पेटवून देतो, फुकून टाकतो, मोकळं शेत एकदम स्वच्छ. तसं हृदय स्वच्छ झालं. र शब्द म्हटल्याबरोबर, अ शब्द उच्चारल्याबरोबर कोणतं बीज, सूर्यबीज. सूर्याचं काम काय, सूर्योदयास रसी रात्र पळोंदा या पैशी. किंवा दुसरं प्रमाण आपलं उठवतं, पूर्व दिशेच्या रावळी उदया येताचे सूर्य दिवाळी की एराही दिशा तेची काळी काळी माने. सूर्य निघाला की अंधार कायम राहला, अंधार राहणार आहे. अरे सूर्य निघाल्याबरोबर एक प्रकाश निर्माण झाल्याबरोबर अंधार नाहीसा झाला, प्रकाश आला अंधार गेला. आमच्यासारखा प्रकाश आला, अंधार कायमच नावाचा. पण सूर्य निघाला असं म्हटलं ना. ज्यावेळेस श्रीगुरूला
सूर्याची उपमा दिली त्यावेळेला काय सुंदर मांडलंय. मा वळवीत विश्वाभासू नव हृदयाला छंदांशू अब्द्याजने विकासू अंद्वाता जो अविद्याला ते रुसुनिया गिळी ज्ञान चांदनिया जो सुधीन करी ज्ञानी हा सुबोधाचा जेणे विवळते वेळे लाहून आत्मज्ञानाचे डोळे सांडती अविसाळे जीवपक्षी लिंगदेह कमळाचा पोटी वेच तयाचे कमळाचा बंदीमोक्ष जायचा उदयला होय शब्दाच्या सकडी भेद नदीच्या दोन्ही धडी आरडा ते वेळोवेळी बुद्धिबधू त्या चक्रवाकाचे विधन सामरस्याचे समाधान भोगू जो चितगण गुणदेवा जेणे पाहले पहाटे भेदाची चोर वेळ फिटे रेखती आत्मानुभवाटे पंथे योगी. फार तुमचा योग भारी आला. म्हणजे आता त्यातलं काय कळलं आता इतकं कळलं. पहिलं वाक्य किंवा सूर्य निघाला की अंधार गेला काळोख संपला. ओव्या जे आहे त्याचा अर्थ विशेष आहे. पण निदान कमीत कमी नाही कळालं पण संत सम्राट ज्ञानोबा मुखातून बाहेर पडलेले जे अमृतात्मक शब्द आहेत हे आमच्या कानापर्यंत पोहोचले ही आमची पुण्याई आहे. हे सुद्धा कमी नाही. म्हणून सूर्य निघाला काळोख संपला ज्ञान अज्ञानाच्या चांदण्या मावळल्या. हा अशब्द म्हटल्याबरोबर ज्ञान अज्ञानाच्या चांदण्या मावळल्या. एक अज्ञानाचा काळोख संपला. आता एक प्रकाशाची ज्योत निर्माण झाली. मग काय तसं म्हणतात ना मी अविवेकाचे काजळी फेडून विवेक दे भुजळी तर योग्या पाहे दिवाळी निरंतर. जीवनात एक दिवाळीचा आनंद अशा प्रकारचा उपभोगायला मिळाला. म्हणजे आता ज्ञान निर्माण झालं. सूर्यबीज म्हणजे ज्ञान निर्माण झालं. मग ज्ञानाचा परिणाम परमात्म वस्तू दृष्टोत्पत्तीच आली. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते तया जया दिसे ज्ञानास्तव. हे ज्ञान निर्माण झालं कोणत्या अक्षराने आता कोणतं राहिलं बीज चंद्रबीज. म तर चंद्रबीज आहे. चंद्रबीजाचं काम काय शीतलता. वासनातलं घाव संपला काही शिल्लक राहिलं नाही. स्वच्छता निर्माण झाली. हृदयात एक ज्ञानाचे ज्योत निर्माण झाली. जिकडे पाहिलं तिकडे परमात्माच आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला. म्हणजे जिकडे पाहिलं तिकडे परमात्माच आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. हे केव्हा जेव्हा सूर्यबीज निर्माण झालं तेव्हा. आणि मग त्यानंतर एक जीवनात शीतलता निर्माण झाली. चंद्र जो आहे तो शीतलता निर्माण करतोय. तो कुणाकडे उष्णतेची लाट निर्माण होऊ देत नाही. मागे एक उदाहरण मी कुठेतरी सांगितलं होतं. तसं एखाद्या गंगा आहे ती वाहते आहे. दोन काठावर लोक बसलेले आहेत. एका बाजूने श्रीमंत आहेत एका बाजूने गरीब आहेत. पण तो चंद्र जो आहे तो चंद्राची शीतलता देताना एकाला उष्णतेच्या लाटा देतोय आणि एकाला शीतलता निर्माण करून देतोय. शक्य नाही. चंद्र जो आहे तो सर्वांना सारखी शीतलता निर्माण करून देतोय. ही सारखी शीतलता तेव्हा निर्माण होते जेव्हा म शब्द उच्चारला तेव्हा. म्हणून काय म्हणायचं राम संपलं. म्हणून राम म्हणायचं हा त्याचा अर्थ आहे. विठ्ठला आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने 5 मिनिट सुद्धा पुढे जायचं नाही. त्याने 10 मिनिट अगोदर थांबायचं. नाही तर मग सुरुवातीलाच कीर्तनकार पुढे गेला लोक म्हणते नाही मंडपात जायचं काही काम नाही आपण बाहेरूनच ऐकू का. म्हणजे कीर्तनकार काही टायमावर थांबत नाही आणि मग सुरूच राहत. म्हणून वेळेच्या आत आपली सेवा येथे रुजू करणे थांबवणे तेपर्यंत वेळेमध्ये हाच महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आता मला असं वाटतं की आता काही 10 वाजले नसतील ना. म्हणजे बाकी लक्षात आलं तुमच्या 10:40 याचा अर्थ असा आहे विठोबा रुक्माईने माऊलींचं भजन सुरू व्हायला पाहिजे. 11:15 11 रुक्माईचं भजन असं एक आपली पद्धत परंपरा आहे. आपलं तुमच्या लक्षात आलं दादा काय लक्षात आलं. मी वेळेच्या आत सोडणार आहे. म्हणजे 15 मिनिटाच्या आत तुम्हाला इथनं जायला सुटी मिळणार आहे. 15 मिनिटातच कीर्तन थांबणार आहे. हे तुम्हा सर्वांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
काही बातम्या असतात ना, सध्या बातमीवर जास्त जोर आहे. थोडा टाइम झाला की असं वाटतं काय बातमी येऊन राहिली, काय बातमी येते का आणि कशी येते, काय येते आणि कशी येते, असं चालूच आहे सध्या. तसं महत्वाची बातमी तुमच्या पुढे ठेवणं महत्वाचीच आहे. पण आता भराभर पुढे जातो. कृष्ण, आता काय पुढे, कृष्ण कृष्ण याचं असंच मोठं चिंतन आहे साहेब. थोडं 2 वाक्यातच मांडणार आहे. कृष्ण याच्यामध्ये कृष धातू आहे. जसं कृष्ण कृष धातू याच्यामध्ये येतो आहे, तसं हे जे आहे ना, शेती असते ना आपली, शेती, तुमच्याकडे नांगर असतो ना, 4 बैली का 6 बैली, बैलीच नाही आता, पूर्वी होतं छोटी नांगरी असली की 4 बैल, मोठा नांगर असला की मग 6 बैल, मग ते आसोड. हिवाळ्यात तर तेच ऐकू यायचं, सकाळी 4 वाजेपासून आसोडाचा ठोका आवाज यायचा, ढवळ्या ढवळ्या पिवळ्या पिवळ्या, हेच ऐकू यायचं. आता ते काही ऐकायचं कामच नाही, यंत्रसामुग्री आहे. पण तो नांगर आहेत, पण तो नांगर काय करतो मग, आता तो साधा नांगर आवडतो का पलटीचा? जवळजवळ कोणता शेतकरी काय म्हणतो, हे बा पलटी फाळ पाहिजे बरं, साधा फाळ आहे नाही, पलटी पाहिजे, पलटी. पलटी फाळ काय करतो, नांगरच येतो. पलटी फाळ काय करतो, खालची जमीन वरती, वरती खाली. तसं जो जगाची उलथापालत करतोय तो आहे कृष्ण. उलथापालत करण्याची ताकद ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे, तो कृष्ण आहे. आणि असा कृष्ण जो आहे त्याचं चिंतन करणं सुद्धा महत्वाचं आहे. पण रामकृष्ण काय म्हणायचं ठरलं आता, रामकृष्ण 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 हे ताकद आहे. मी तुमच्या इथे एकदा केव्हा तरी मांडलं होतं एक विषय. रामकृष्ण हे म्हणता म्हणता म्हणणारा प्रत्यक्ष रामकृष्ण होतो, ही ताकद या नावात आहे. एक प्रमाण राम म्हणता रामचे होई जाई, बस काय पाहिजे, राम म्हणता रामचे होई जाई, पदे बैसून पदवे घेई जाई. दुसरं एक वाक्य आपल्या पुढे सांगता, लावी मना पिसे गोविंदाचे, मना गोविंदाचे पिसे लावी, आपुली ऐसे अविनाश करी. अविनाश करी आपुली ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे, म्हणजे देवाचं नाव उच्चारता उच्चारतात गोविंद 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 म्हणता म्हणतात गोविंद म्हणणारा अविनाशी परमात्म्यापर्यंत पोहोचतोय. ही ताकद देवाच्या नावाची आहे. देवाच्या नावाची ताकद एवढी मोठी आहे की देवाला सुद्धा कळत नाही आपल्या नावाची ताकद किती आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, अशी परिस्थिती आहे. अहो भगवत चिंतन केलं ना, हे रामकृष्णाने आपण म्हणत राहिलो ना, तर काय काय उपयोग होतोय 2 वाक्यात सांगतोय. सही ना, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. एवढंच नाही तरी कीर्तनाचे नाही नटनाचे, नासेल व्यवसाय प्रायश्चिताचे, जे नामत नाही पापाचे ऐसे केले, यम दमा अवकाळ आलेली तीर्थे ठावर उठवली, यम लोकीची खुंटली राहते हवी, येऊ म्हणे काय यमावे, दो म्हणे करुणाते दमावे, तीर्थे म्हणते काय खावे, दो शोकदासे नाही, ऐसे माझे ने नामघोषे, नाहीशी करती विश्वाची दुःखे. म्हणजे ही ताकद देवाच्या, पाप जात आहे, दोष जातात, विकार जातात, ही देवाच्या नावाची ताकद आहे. म्हणून नेहमी मानतोय. समजा कळत न कळत जागेच्या अपवित्रपणामुळे, चांगल्या माणसाच्या डोक्यात सुद्धा जर जागा अपवित्र असेल तर त्यामध्ये दुर्बुद्धी निर्माण होऊ शकते, कारण तो त्या स्थानाचा प्रभाव आहे. जर जागेची अपवित्रता असेल, जर कुसंगती असेल, तर चांगल्याच्या मनात सुद्धा विकार निर्माण होऊ शकतो. ही परिस्थिती आहे. दुर्जनाच्या असो की सज्जनाच्या असो विकार निर्माण होऊ शकतो. मग आम्ही काय केलं पाहिजे, कळत न कळत आमच्या दृष्टीमध्ये, आमच्या हृदयामध्ये एक नको तो विकार निर्माण झाला, नको तो विचार निर्माण झाला. आम्ही काय विचार केला पाहिजे, काय विचार करण्याचं कारण नाही. एकच निर्णय घ्या, प्रभूचं चिंतन सुरू करा.
विकार निर्माण झाल्याबरोबर एकच रामकृष्ण हरी 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 हे चिंतन सुरू करा. हे चिंतन सुरू केल्यानंतर तुमच्या हृदयात निर्माण झालेला, तुमच्या अंतःकरणात निर्माण झालेला विकार हा केव्हा संपला हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. ही ताकद ज्याची आहे ते देवाचं नाव आहे विठ्ठला. विठाला 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 म्हणून रामकृष्ण हरी म्हणा. इथपर्यंत आलोय. कसं आहे नाव? साजरं आहे ना. साजरं म्हणजे आपण काय साजरा दिसतो रे, असं एक शब्द प्रयोग आहे. काय साजरा दिसतो म्हणजे चांगला दिसतो. साजरं म्हणजे चांगलं. चांगले नाम गोमठे रूप असं एक देवाचं नाव चांगलं आहे. त्याच्यापेक्षा पुढचं प्रमाण नाम चांगले चांगले माझे कंठे राहू बोले कपे कुळो धरले मुक्त केले राक्षसा. असं नाव पवित्र आहे, असं नाव चांगलं आहे म्हणून त्याला शब्द प्रयोग केला साजिरे. म्हणून रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरे. हृदय मंदिरे स्मराकारे. आपल्या हृदयरूपी मंदिरातून त्याचा हुंकार करायचा आहे. काय विशेषण दिलं हृदयाला? बरं असं आहे. काय विशेषण काढलं असं व्हायचं पंच. त्याला विशेषण दिलंय. मंदिर हे विशेषण दिलंय. हे मंदिर आहे. पण तुम्ही जर चिंतन केलं तर मंदिर, अन्यथा मंदिर राहणार नाही. आणि जर चिंतन केलं तर ते मंदिर आहे. आणि ज्या वेळेला ते मंदिर असेल त्यावेळेला प्रभू त्याच्या स्थानापन्न होऊ शकतो हा सिद्धांत आहे. असं कुठेही नाही. म्हणून या हृदयरूपी मंदिरातून हा हुंकार करायचा आहे. प्रभू चिंतनाचा एक आवेग अशा प्रकारचा जीवनात वाढवायचा आहे. अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारायण. अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारायण. सतत प्रभूचं चिंतन. जागृती स्वप्न सुषुप्ती ना ठेवे. केव्हा असे महात्मे आज आहेत बाबा. आपले आदरणीय हरिभक्त परायण परमपूज्य श्रद्धेय आज वारकरी संप्रदायाचे एक आधारस्तंभ, वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान, ज्यांना एक महान संत म्हणून आज ओळखलं जात आहे, ज्यांच्या पुढे महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय आज लुटांगण घालतोय, ज्यांच्या पायावर डोकं ठेवलं की निश्चित असा भाव निर्माण होतोय की आपल्या जीवनातलं पाप संपलं. ते आजही आहे. आमचे आदरणीय हरिभक्त परायण परमपूज्य गुरुवर्य श्रद्धेय मारुती महाराज. म्हणजे ते झोपले तरी त्यांचे ओठातून स्पर्श सुरू असतो. म्हणजे झोपे सुद्धा रामकृष्णारी, जागृतीत रामकृष्णारी असे महात्मे आज आहेत. खरं म्हणजे असे महात्मे आहेत म्हणून हे सर्व चाललंय असा त्याचा अर्थ आहे. म्हणून असे आज मारुती बाबाच एकच नाव मी सांगितलं असं नाही. असे अनेक लोक, अनेक संत आज आहेत. ते फार मोठे लोकांच्या पुढे येतात असं नाही. आपल्याला वाटतं हा प्रकाश बुवा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, वारकरी महामंडळाचा अध्यक्ष आहे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, जे आपलं तुमचं पंढरपूर आपलं श्रद्धास्थान, त्या श्रद्धास्थानाचा विश्वस्त आहे, फार मोठा माणूस आहे, अशी लोकांची नको ती धारणा असते. ही नको ती धारणा आहे. आपल्या क्षेत्रातला पद ज्याच्याकडे आहे तो मोठा माणूस आहे असं नाही. ती त्याच्यावर आलेली जबाबदारी आहे. जे प्रभू चिंतनामध्ये घडून गेलेले असतात ते वारकरी संप्रदायातले सर्वात मोठे असतात, हा त्याचा अर्थ आहे. असा भाग आहे. आता आमचे आदरणीय तात्याजी आहेत, मला काय वाटलं मला माहीत नाही, पण ते म्हणजे बा माझी अनेक वर्षापासूनची इच्छा आहे तुमचे पदस्पर्श आणि तुम्ही आमच्या गावात आले पाहिजे. त्यांचा श्रद्धेचा भाग आहे. आणि हेही नवलच आहे. कोणतं माहिती आहे, कीर्तनकार महाराष्ट्रात पुष्कळ आहे. माझा अभ्यास नाही, मला काही येत नाही, व्यवस्थित सांगता येत नाही,
बोलता येत नाही, काही ताळा नाही, पण अख्खा महाराष्ट्र माझ्यावर जे प्रेम करतो आहे, केवळ महाराष्ट्रच नाही, आता मागच्या महिन्यात मी दक्षिण भारतात होतो, त्याच्या 2 महिन्या अगोदर उत्तर भारतात होतो, म्हणजे जाणे आणि येणे, आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात सातत्याने संपर्क येतो आहे. दादा माझी गंमत अशी आहे, येत काहीच नाही आणि दम काहीच नाही. दम काहीच नाही तुम्हाला समजलं, दररोज सुरूच आहे, दररोज सुरूच. म्हणजे प्रवास किती हो, एका महिन्याला 10,000 किलोमीटरचा प्रवास होतो आहे, सुरूच आहे. पण मला खात्री आहे, माझं मला माहिती आहे, आपला कुठलाही अधिकार नाही, फक्त आपल्यावर वारकरी संप्रदायाच्या लोकांचं जे नितांत प्रेम आहे, त्या प्रेमाच्या बळावर हा माझा प्रवास आहे. हृदय मंदिरी स्मराकारी. बोलत बोलत पुन्हा तुम्ही म्हटलं, आता मी तुम्हाला सांगून ठेवलं, इतक्या वेळात कीर्तन थांबणार आहे आणि सुरूच. काय त्याच्याबद्दल म्हणजे असं काही काळजी करू नका. हृदय मंदिरी स्मराकारी. मग ज्ञानोबा आहे तुमच्या जीवनात कसं राहिलं, हा शेवटच्या चरणामध्ये ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा, 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 ज्ञानदेवा ध्यानी हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया, आपुली आपुली आपण सोडवण, हृदयी जिव्हाळा श्री मूर्तिरया, हृदयी जिव्हाळा श्री मूर्तिरया, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण सोडवण. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोणी शहरी जपे सदा. एक प्रमाण पुरे झालं. म्हणून ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया, त्या परमात्म्याबद्दलचा जिव्हाळा आणि सतत चिंतन हे ज्ञानोबांच्या जीवनातला अनुभवात्मक शब्दरचना अशा प्रकारची आहे. म्हणून ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी विठोबा शिस्तसुद्धा मला अतिशय आवडली. मला असं वाटतं आहे की ज्ञानदेव तुकाराम झाल्यानंतरच, म्हणजे पुंडलिक वर्धेचा गजर झाल्यानंतरच लोक उठत असतील असं मला वाटतं.
आणि आता पहिला दिवस आहे. आज जर असं चित्र तुमचं दिसतंय तर याचा अर्थ असा आहे, कोणी पुंडलिक वरदेवचा गजर झाल्याशिवाय उठत नाही. एक बघा, कीर्तनकारांनी वेळेत थांबलं पाहिजे आणि श्रोत्यांनी वेळेपर्यंत स्थानावर थांबलंच पाहिजेत. पुंडलिक वरदेवचा गजर झाला की मग जायचं, तोपर्यंत हलायचं नाही. तुमची शिस्त मला आवडली. आता तुमच्याकडे फक्त एकच नम्र विनंती करणार आहे, तुम्हाला थोडं मागणार आहे. लांब जायचं ना, पंढरपूर जायचं आहे, लांबचा प्रवास आहे, सकाळी मिटिंग आहे, ते मागितलं पाहिजे ना. आणि मला सांगा, जे चांगले लोक आहेत त्यांनाच मागितलं पाहिजे, जे वेगळे आहेत त्यांना मागून काय उपयोग आहे? चांगल्यालाच मागितलं पाहिजे ना. जास्त नाही मागणार, थोडं काय हरकत आहे? मला काय हरकत, मागितलं पाहिजे. मागतो माय मावल्यानं मागतो, ज्याला ज्याला जितकं वाटलं तितकं द्यायचं, त्याच्या त्याच्या हिमतीप्रमाणे, ताकदीप्रमाणे, शक्तीप्रमाणे, त्याच्या लांबचा प्रवास आहे. काय मागणार आहे तुम्ही? सांगतो. माझी हात जोडून नम्र विनंती तुम्हाला एक आहे की प्रत्येकाने निर्व्यसनी राहणं हे प्रत्येकाच्या जीवनात अतिशय आवश्यक आहे. पहिल्याच वाक्यात सांगतोय, ज्याला जे जे व्यसनं असतील, ज्याला जे जे शरीराला घातक असणारे व्यसनं असतील, ते माझ्या पदरात टाका. जाता जाता पालीच्या घाटात मी ते टाकून देतो. कोणाला तंबाखूच असेल, कोणाला अति चहाच असेल, कोणाला आणखी वेगळं वेगळं असेल. रस्त्याने लांबचा रस्ता आहे आणि घाट मोठा आहे. आता थोडा सपाट झाला पण तरी खोलदरी तर आहेच ना, त्या खोलदरी सोडून देऊ, डबल यायचं काम नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे माझी, कारण व्यसनं शरीराला घातक असतात. कुठलंही व्यसन घ्या, शरीराला घातक असणार आहे. म्हणून शरीराला घातक कोणतंही व्यसन, म्हणजे हे वारकरी संप्रदायाचं कीर्तन, प्रवचन, भजन हे व्यसन खराब नाही, हे व्यसनच आहे ना. पण हे खराब नाही. जे शरीराला घातक आहेत, बिडी असो, सिगारेट असो, दारू असो, हे जे व्यसनं असतात, तंबाखू असो, हे जे व्यसनं ते घातक आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आणि माझा अनुभव आहे, हा माझा अनुभव मानतोय. वयाच्या म्हणजे मला बाकीचं ते सुपारी, तंबाखू हे बाकीचं जे तर काही माहीतच झालं नाही अजून, त्याचा काही संबंधच नाही आला. माझा एक मित्र म्हणे, तुम्ही अजून खाल्लीच नाही का सुपारी? म्हणलं ते म्हणजे एकदा खाऊन पहा ना. मला जायची वेळ नाही, आता कशा खायला होता, काही कारण नाही. तर बाकीचं माहीतच नाही. पण वयाच्या 9व्या वर्षापासून चहा अजून पिला नाही. आळंदीचे वर्ष काढल्यापासून दूध, कॉफी नाही, म्हणजे चहा नाही, दूध नाही, कॉफी नाही, पान नाही, सुपारी नाही, तंबाखू नाही, जेवण आणि पाणी, पाणी आणि जेवण. मग त्याचा परिणाम काय आहे? मग तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे. परिणाम हा आहे की वयाच्या 63व्या वर्षात प्रवास करतोय. आयुष्यात 8व्या वर्गात असताना एकदा ताप आली होती, तर ती गोष्ट असेल 45 वर्षाच्या सुद्धा अगोदरची. अजून तशी ताप नाही, डोकं कसं दुखतं माहीत नाही, ॲसिडिटी काय असते माहीत नाही, शुगरचं माहीत नाही, BP माहीत नाही, थायरॉईड माहीत नाही, म्हणजे कुठलंच आजार माहीत नाही. इतक्या प्रवास एवढा मोठा. पण त्याचं एक प्रमुख कारण आहे, लहान वयापासून जर आपण निर्व्यसनी राहिलो तर शरीर असं राहू शकतं, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. म्हणून आमची जी तरुण पिढी आहे, हे आमचे जे मुलं आहेत, यांना सुद्धा माझे हात जोडून विनंती आहे, मायबाप माऊल्यांना सुद्धा विनंती आहे, तुमचा मुलगा, तुमचा नातू जर निर्व्यसनी व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा निर्व्यसनी होणं ही काळाची गरज आहे. आणि हेच व्यसनच पदरात टाका आणि निघतो. तयार आहे ना? तुमच्या गावात मला असं वाटतं नसतीलच व्यसन. आज गाव म्हटलं की थोडंफार असतं, त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. तरी काही काळजी करू नका, थोडंफार असतं. पण तरीसुद्धा असं एक गाव जे आहे, तुमचं गाव,
म्हणजे अवलगाव. लय कळलंय ल अवलगाव. अवल म्हणजे हा मुर्गा आहे ना, हा अव्वल आला. हा धावण्यामध्ये अव्वल आला. अव्वल आला म्हणजे एक पहिला आला. म्हणजे गाव अव्वल गाव. आणि पुढे पुन्हा आध्यात्मिक. अरे अव्वल गाव जे आहे त्याचा आदर्श निर्माण झाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये या अव्वल गावचं नाव निघलं पाहिजे. जिल्ह्यामध्ये कोणचं गाव आदर्श आहे, कोणत्या गावात अव्वल गाव जे आहे एकही माणूस व्यसन करत नाही, निर्व्यसनी लोक आहेत, आपल्या कर्तव्यावर तत्पर आहेत, शेती क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे. एक एक माणूस 4-4 लाख 5-5 लाख रुपये उत्पन्न एका एकरात काढतोय. ही जे चित्र आहे हे एकदा उभ्या महाराष्ट्रात उभं करण्याची आवश्यकता आहे. मी असं पाहतोय, मला असं वाटायला लागलं मनातून की अव्वल गाव जे आहे हे माझ्यासारख्याकडनं उभ्या महाराष्ट्रात अव्वल गावचं नाव हे पहिल्या नंबरवर गेलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि अभिमानाने नाही पण खात्रीने सांगतोय, जर खरोखर त्या पद्धतीचा भाव निर्माण झाला तर उभ्या महाराष्ट्रात अव्वल गावचं नाव प्रत्येक गावागावात कोपऱ्या कोपऱ्यात नक्की निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. एवढं सुद्धा तुम्हाला खात्रीने सांगतोय. काय प्रवास कमी नाही, सर्वांच्या बरोबर आहे. या राज्याचे प्रमुख असोत की देशाचे प्रमुख असोत, कधी कधी माझ्याकडे पाहिल्यानंतर असं वाटणार नाही. स्थिती अशी आहे की या देशाचे आदरणीय पंतप्रधान जे आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा बोलण्याचा, राहण्याचा, भाषण करण्याचा योग माझ्या जीवनात. या देशाचे माजी राष्ट्रपती यांच्याबरोबर सुद्धा बोलण्याचा, बसण्याचा योग. मग राज्यातले असो, जिल्ह्यातले असो का देशाचे असोत, सर्वांच्याबरोबर राहण्याचा योग आहे, सर्वांच्याबरोबर बोलण्याचा योग आहे. मला असं वाटतं आहे आपल्या देशातले साहेब जेवढे जगद्गुरू आहेत प्रमुख पीठांचे, त्यांच्याबरोबर विचार मांडण्याची संधी मिळालेली आहे. मग एवढं जर देशभर राज्यभर प्रवास पडतो आहे तर अव्वल गावचं नाव अव्वल करायला मला काय टाईम नाही लागणार. नाही गुरुजी, काय वेळ नाही लागणार. फक्त माझी एवढी इच्छा आहे की जसं आपण सकाळी प्रदक्षिणा हा एक आदर्श मला वाटला. एक भाग द्वादशी एकादशी कंपल्सरी हा एक भाग, चातुर्मास सातत्याने अखंडपणे एक भाग, असे प्रत्येक भाग. आणि आता आलो आम्ही एवढ्या तुमच्या गावात काय सुरू होते का ठिकाणी हरिपाठ, तेव्हाच माझ्या भाव निर्माण झाला. हे गाव काही वेगळं आहे. मी गाडीत म्हटलं आहे गाव काही वेगळं आहे. गावात प्रवेश करता क्षणीच याचा अर्थ असा आहे की आपलं गाव हे असं म्हटलं की तुम्हाला वाटतं असंच का काय एक सर्वश्रेष्ठ आणि उंच ठिकाणी नक्की पोहोचू शकतं. ही तुमची सर्वांची ताकद आहे, काही अडचणीचा मुद्दा नाही. असो म्हणून आता ठरलं. आता काय ठरलं? कुणीही शरीराला घातक असणारं व्यसन करायचं नाही. ज्याला जास्त असेल त्यांनी थोडं थोडं कमी करायचं, ज्याचं कमी आहे त्यांनी संपवायचं आणि शरीर चांगलं ठेवायचं. सध्या विषयुक्त आहार आहे, विषयुक्त आहार आहे. शरीर खराब व्हायला वेळ लागत नाही. पूर्वीचा आपण लहान असताना विषमुक्त आहार होता, म्हणजे कुठलेही केमिकल्स नसायचे. पण आज केमिकल्स आहे. म्हणून आता काळजी घेण्याची गरज आहे. आणि प्रत्येकाने एक आचार संपन्न जीवन जगणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आचार संपन्न जीवन. वारकरी संप्रदाय असा आहे, माणूस किती गप्पा मारतो, किती बोलतो, किती विचार पुढे ठेवतो, त्यापेक्षा त्याने ठेवलेला विचार हा त्याच्या आचारात आहे का हा महत्त्वाचा आहे. आणि तोच माणूस वारकरी संप्रदायाचा की ज्याचा आचार आणि विचार एका रेषेत राहतोय तो वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. आम्ही या मताचे. आणि म्हणून आज तुमच्याकडे येण्याचा योग अशा प्रकारचा आला, हे चिंतन करण्याचा योग या ठिकाणी अशा प्रकारचा आलेला आहे. तुम्हा सर्वांना या ठिकाणी मी प्रणाम करणार आहे आणि माऊलीच्या भजनाकडे वळणार आहे. ज्ञानेश्वर 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 माऊली रामकृष्ण
कृष्ण बाळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण बाळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती रया हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती रया आपुली आपण कर सोडवण आपुली आपण कर सोडवण हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती रया हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती रया पुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी तोडावेगी संसार 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 बंधन हे तोडावेगी संसार संसार बंधन तोडावेगी रे तोडावेगी संसार बंधन संसार संसार तोडा तोडावेगी रे संसार संसार बंधन बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी आपुली आपण करा सोडवण आपुली मन मंदिरा गजर भक्तीचा